मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ देशमुखला हा बेस्ट 20मधला अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचं सिलेक्शन हे झालं होतं आणि त्यांना तो अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. यानंतर पार्थ, रम्या आणि वसुंधरा हे तिघेजणं मीडियासमोर बसलेले असतात. प्रश्न उत्तरांचा खेळ हा चालू असतो, परंतु वसुंधराने एका रिपोर्टर्सला असं सांगितलेलं असतं, पार्थच्या लाईफमध्ये मागील काही दिवसामध्ये जे झालं आहे त्या संबंधित पार्थला काही प्रश्न विचारा, कारण 16 डिसेंबरला जे झालं त्याची सावट ही आजही या आनंदावर पडली पाहिजे. तो रिपोर्टर पार्थला विचारतो की इतके सगळे प्रॉब्लेम्स असून सुद्धा तुम्ही आज या यशापर्यंत पोहोचलात, याचं रहस्य काय आहे? तो रिपोर्टर विचारतो की पार्थ देशमुख, तुमची बायको ही तुमच्या पाठीशी नसताना सुद्धा तुम्ही हे जे यश मिळवले आहे ते भरघोस यश कसं मिळवलं ते आम्हाला सांगाल का? आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. पार्थला समजतं की त्या रिपोर्टरला नेमकं म्हणायचं काय आहे, त्यामुळे पार्थ त्या रिपोर्टरवर चिडतो. परंतु इतक्यात आपल्याला छान अशी काव्याची एंट्री दाखवतात. काव्या म्हणते की कोण म्हणतं की मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी उभी नाहीये, मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काव्याचा आवाज ऐकताच सर्वजण त्या दिशेने बघतात. काव्या तिथे आलेली असते कारण तिला माहीत असतं की वसुंधरा आणि रम्या या तिथे आहेत, त्या नक्कीच काहीतरी करणार. यामुळे काव्या ही पार्थचा आनंद स्पॉईल होऊ नये म्हणून तिथे गेलेली असते. ती सडेतोड असं उत्तर मीडियांना देते. इकडे जीवा प्रॉन्सची ॲलर्जी असून सुद्धा प्रॉन्सची करी खातो, त्यामुळे त्याला फार त्रास होत असतो. जीवाला खूप घाम सुद्धा येत असतो आणि त्याला बोलण्यासाठी त्रास सुद्धा होत असतो. त्याला त्रास होत आहे हे मात्र गोटूला कळतं आणि गोटू विचारत असतो की जीवा भैया, काही त्रास होत आहे का? परंतु जीवा नाही असं सांगतो. काही वेळाने मात्र जीवाची कंडिशन ही खूपच बिघडते. त्यामुळे गोटू हा नंदिनीला कॉल करतो आणि झालेलं सर्व काही सांगतो. परंतु नंदिनीला हे सर्व खोटं वाटत असतं. त्यामुळे ती म्हणते की जीवानी प्रॉन्स खाल्लं असं सांगून तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जीवाच्या पाठीमागे येईल, परंतु तसं होणार नाही, मी तिथे येणार नाही. यानंतर गोटू हा जीवाकडे जातो आणि जीवाला सांगतो की जीवा, त्या येत नाहीयेत कारण त्यांना असं वाटत आहे तुम्ही अजून पण खोटं बोलत आहात. जीवाची कंडिशन ही खूप खराब झालेली असते, परंतु नंदिनीला ते काही खरं वाटत नसतं. त्यामुळे गोटू हा आतमध्ये नंदिनीच्या आईला बोलवण्यासाठी जातो. इतक्यात जीवा कोसळून खाली पडतो. हे पाहून मात्र गोटू खूप जोरात जीवाच्या नावाने ओरडतो. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही जीवाला भेटण्यासाठी तिथे येते आणि ती पाहते की जीवा हा असा बेशुद्ध पडलेला आहे. नंदिनीला तिच्या चुकीची जाणीव होते आणि काव्या ही काय उत्तर देते मीडियाला ते सुद्धा बघण्यासारखंच आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.